अंबादास दानवेंच्या कॅश बॉम्बमुळे घमासान. कॅश बॉम्बवरून महेंद्र दळवींची अंबादास दानवेंना नोटीस. फोटो मॉर्फ करून हे व्हिडिओ बनवण्याचा पोरखेळ महेंद्र दळवी यांची माहिती. तर व्हिडिओचा तपास करून योग्य ती कारवाई व्हावी, दानवेंची मागणी. विधिमंडळ अधिवेशनामध्ये शरद सोनवणे थेट बिबट्याच्या वेशात. जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंचं अनोखं आंदोलन. बिबट्याला राज्य आपत्ती म्हणून घोषित करा, सोनवणे यांची मागणी. महायुतीच्या सर्व आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांची ब्रेकफास्ट डिप्लोमसी. आज सकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महायुतीच्या आमदारांशी चर्चा. आगामी निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आमदारांना महत्त्वाच्या सूचना देणार. अजित पवार दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी. वाढदिवसानिमित्त दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम. राहुल गांधी आणि गौतम अदानी सुद्धा शरद पवारांच्या निवासस्थानी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये पुन्हा एकत्र. अमित ठाकरेंच्या मेवण्याच्या रिसेप्शनला ठाकरे बंधू एकत्र. डॉक्टर राहुल बोरुडेंच्या विवाह सोहळ्याला पंतप्रधान मोदींचीही होती उपस्थिती. उद्धव ठाकरेंची जिल्हा प्रमुखांसोबत ऑनलाईन बैठक. महाविकास आघाडीसोबतच किंवा सहयोगी पक्षासोबतच युती करा. भाजप, शिंदेची शिवसेना किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती नको. उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना आदेश. वर्ध्यामध्ये स्ट्रॉंग रूमला कडक सुरक्षा व्यवस्था. कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये ईव्हीएम मशीन. स्ट्रॉंग रूमला 3 स्तरीय सुरक्षा व्यवस्था. सशस्त्र पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कार्यान्वित. राज ठाकरे आज ठाणे कोर्टामध्ये लावणार हजेरी. राज ठाकरेंसह अविनाश जाधव आणि रवींद्र मोरेंवर गुन्हा. 2022 मधील सभेत तत्कालीन मनसे शहराध्यक्षांकडून तलवार भेट. प्रहारचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात वॉरंट जारी. नागपूर आमदार निवास इथं काही वर्षांपूर्वी कडूंनी केलेल्या आंदोलन प्रकरणी आज सेशन कोर्टात हजर राहण्याचे आदेश. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या कारभारावरच व्यक्त केली खंत. नागपूरमध्ये पारडी भागात रेस्क्यू व्हॅनच बंद पडल्यानं वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. संपूर्ण राज्याला भरली हुडहुडी. राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला. आगामी आठवड्यामध्ये तीव्र थंडी राहणार कायम. अहिल्यानगरामध्ये पारा 7.4 अंशावर तर पुण्यात अवघं 8.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान. जालन्यामध्ये आज आणि उद्या कडाक्याच्या थंडीची शक्यता. नागरिकांनी थंडीच्या दिवसात योग्य ती दक्षता घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. नाशिकच्या मनमाड, येवला, नांदगावात थंडीचा वाढला जोर. अनेक ठिकाणी धुक्याची चादर. निफाडचा पारा 6.4 अंशावरून आज आला 5.9 अंशांवर. गारठा वाढल्यामुळे जनजीवन विस्कळीत. बुलढाण्यामध्ये बालसंगोपन योजनेतील लाभार्थी बालकांना लाडकी बहीण योजनेचा फटका. गेल्या 8 महिन्यांपासून अनाथ, निराधार, बेघर बालकांना मिळणारा लाभ थांबला. नाशिकच्या तपोवनामध्ये महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान वेद पाठशाळाकडून पर्यावरण आणि वृक्षाच्या संरक्षणासाठी वेदपठण करण्यासाठी पाठशाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी. प्रकरणाचा तपास वेगानं होत नसल्याचा सिद्दीकींच्या पत्नीचा आरोप. तपास वेगानं व्हावा या मागणीसाठी बाबा सिद्दीकींच्या पत्नीची उच्च न्यायालयात धाव. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दिल्लीला जाणार. 16 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील दिल्लीत असणार. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची घेणार भेट. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपस्थित केलेल्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर मुनी निलेश चंद्र यांचा आक्षेप. आधी हत्ती, नंतर कबूतर आणि कुत्र्यांच्या जीवावर उठताय मुनींची प्रतिक्रिया. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्याच्या कोर्टात हजर राहणार. सभेत तलवार उंचावल्याप्रकरणी झाली होती गुन्ह्याची नोंद. राज ठाकरेंसह रवींद्र मोरे आणि अविनाश जाधव यांच्या विरोधात गुन्ह्याची झाली होती नोंद. न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकरसह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकरला निवडणूक लढवता येणार. निवडणूक लढवणं घटनात्मक अधिकार, परवानगीची गरज नसल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट. पंढरपुरात केतया महाराज जयंतीनिमित्त अनेक भाविकांचं रक्तदान. बुरुड समाजाचा अनोखा उपक्रम. भक्तिमय वातावरणामध्ये सामाजिक एकतेचा संदेश देत सोहळा संपन्न. जालन्याच्या भोकरदन नाका परिसरात टोळक्याकडून दोघांना काठीनं बेदम मारहाण. गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण. सदर बाजार पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू.
चांदीनं गाठला 1,90,000चा टप्पा. चांदीच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ सुरू. चांदीचा भाव आणखी वाढण्याची शक्यता. महेंद्र दळवींची ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून सखोल चौकशी करावी. शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची मागणी. संभाजीनगर शहर पोलिसांची नायलॉन मांजावर मोठी कारवाई. ऑनलाईन विक्रीसाठी आणलेला नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त. मोनोफिल्ड गोल्ड नावाच्या कंपनीचं तब्बल 672 गट्टू जप्त. एकूण मुद्देमाल 6,14,000 रुपयांचा. लातूरमध्ये महापालिका आयुक्तांच्या बनावट सहीनं नियुक्तीचे आदेश. 6 जणांची झाली फसवणूक. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. आता अॅट्रॉसिटी खून प्रकरणातील मृतांच्या वारसांना मिळणार शासकीय नोकरी. समाज कल्याण विभागाकडे अर्ज करण्याचं आवाहन. 15 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन. भंडारा जिल्हा कारागृहामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे दिवस साजरा. मानवी हक्कांविषयी जागरूकता वाढवणं आणि कायदेशीर सेवांची माहिती कारागृहातील बंदिवानांपर्यंत पोहोचवणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश. तर कारागृहातील कैद्यांना केलं मार्गदर्शन. सोन्याच्या दरात वाढ. सोनं तोळ्यामागं 750 रुपयांनी महागलं. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं प्रति तोळा 1,21,000 तर चांदी सध्या प्रति किलो 1,90,000. आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग संघटना आक्रमक. मातंग समाजाच्या विविध संघटनांनी विधिमंडळावर काढला मोर्चा. मोर्चाच्या मार्गावर आंदोलनकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. नागपूरमध्ये समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीनं बेमुदत आमरण उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन. सरसकट शासन सेवेत समाविष्ट करण्याची संघटनेची मागणी. दारूबंदीसाठी आगळावेगळं आंदोलन. गावभर लोटांगण घेतल्यानंतर भीक मागून आंदोलन. परभणी जिल्ह्यातील राणी सावरगाव इथं भीक मागवा आंदोलन. बेळगावातील सुवर्ण सौंद जवळ शेतकरी आक्रमक. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. आंदोलनस्थळी न सोडल्यानं शेतकरी आक्रमक. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांकडून शेतकऱ्यांना अटक. जालन्याच्या भोकरदन तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. 1 किडनी घ्या आणि घरकुल, गायगोठा आणि सिंचन विहिरींचं अनुदान द्या. शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी. सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं आंदोलन. 3 महिन्यांपासून प्रलंबित असणारे अर्ज तातडीनं मंजूर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघाचा विधानसभेवर मोर्चा. योग शिक्षकांचं थकीत मानधन देण्याच्या मागणीसह पुनर्नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. आंदोलनामध्ये राज्यभरातील योग शिक्षकांचा सहभाग. बेळगावात गोहत्या कायद्यातील दुरुस्ती विरोधात विश्व हिंदू परिषदेची निदर्शनं. गोवंश हत्या प्रतिबंधक आणि संरक्षण कायदा 2020 मधील कलम 6 मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असल्यानं आंदोलन. चेंबूर PL लोखंडे मार्ग येथील बाजूला लागून असलेल्या इमारतीला भीषण आग. अद्याप यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. आगीचं कारणही अस्पष्ट. दौंड तालुक्यातील खडकी इथं कारच्या धडकेमध्ये मायलेकाचा मृत्यू. अपघातानंतर कार चालक फरार. तर घटनास्थळी सापडली कारची नंबर प्लेट. अहिल्यानगर MIDC परिसरामध्ये पिस्तूल लावून दहशत माजवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक. एका पिस्तुलासह जिवंत काडतुसही जप्त. 2.5 लाखांची लाच घेताना सिन्नरचे नायब तहसीलदार संजय धनगर ACBच्या जाळ्यात. तक्रारदाराकडे 10 लाखांची मागितली होती लाच. तडजोडीमध्ये 2.5 लाखांची लाच स्वीकारताना नाशिकच्या ACBनं धनगर यांना रंगेहात पकडलं. सांगलीमध्ये पतीच्या त्रासाला कंटाळून सुरेखा आशिष गुंजे या विवाहितेची आत्महत्या. विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती आशिष गणपती गुंजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. धुळ्यामध्ये बसस्थानक परिसरात वाहन तपासणीसाठी आलेल्या परिवहन महामंडळ अधिकाऱ्यांचं वाहन परिसरातून चोरी. वाहन चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. चोरट्यांचा शोध सुरू. संभाजीनगर शहरामध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. नायलॉन मांजा वापरल्यास कठोर कारवाई होणार. पोलिसांचा इशारा. हिंगोलीच्या कळमनुरी परिसरात कयाधू नदीतून सुरू असलेली वाळूची चोरी थांबवण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला वाळू माफियाकडून मारण्याची धमकी. वाळू माफिया विरोधात गुन्हा दाखल. वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असणाऱ्या आळंदीतील इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच. या दूषित पाण्यानं माणसं मरायची वाट पाहणार का? स्थानिक नागरिकांचा संतप्त सवाल.
विरार पश्चिमेकडील न्यू बिकानेर स्वीट्स दुकानातून खरेदी केलेल्या दहीवड्यामध्ये झुरळा आढळल्यानं मोठी खळबळ, नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्यानं कारवाईची मागणी. पालघरच्या डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये मधमाशांच्या पोळ्यांच्या विळख्यात तर रुग्णालय परिसरात वेळेत स्वच्छता केली जात नसल्यानं आरोग्याचा गंभीर प्रश्न. ताडोबामधून आणण्यात आलेली तारा वाघीण चांदोली राष्ट्रीय उद्यानात दाखल. वाघिणीला परिसराचा अंदाज आल्यानंतर व्याघ्र प्रकल्पात करणार मुक्त. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील कवडशी देश परिसरामध्ये वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या हल्ल्यात मृतांची संख्या आता 40. जुन्नरमध्ये बिबट्याला पकडण्यात वनविभाग अपयशी. पिंजऱ्यातील कोंबडीला ठार मारून बिबट्या निसटला. पिंजऱ्याजवळ गिरट्या घालणारी बिबट आणि बछड्यांचा व्हिडिओ चित्रित. पुण्यातील शिरूरच्या पिंपरखेडमध्ये 24वा बिबट्या जेरबंद. वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये 5 ते 6 वर्षांची बिबट अडकली. परिसरात बिबट्यांचा वावर कायम, तर उर्वरित बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान. मंचरमध्ये 2 बिबट्यांसह 2 बछड्यांची वनविभागाकडून सुखरूप सुटका. बिबट्यांच्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अमरावती बोर धरण आणि विद्यापीठ तलाव परिसरामध्ये आढळला सर्वात लांब उडणारा बार टेल्ड गॉडविट पक्षी. सायबेरिया, अलास्का, टुंड्रा प्रदेशातला पक्षी पहिल्यांदाच विदर्भाचा झाला पाहुणा. अमरावतीच्या शिरसगाव मोझरीमध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. दहशतीमुळे शेतीतील कामं ठप्प. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं लावला जंगलामध्ये पिंजरा. रायगडमध्ये बिबट्याची दहशत कायम. अलिबाग, नागाव, वाळंज, पारोडा येथील सर्व शाळांना दुसऱ्या दिवशी सुट्टी. नागाव परिसरातील बिबट्याला पकडण्यात रेस्क्यू टीमला अपयश. बिबट्याचा शोध सुरू असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा. ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबामधील दुसरी मादी वाघीण कराडच्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात. सोनारली अनुकूलन कुंपणात वाघिणीचं सॉफ्ट रिलीज. मागील महिन्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाली होती पहिली वाघीण. बीडच्या आष्टीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. वनविभागाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप. शेती कामाचे दिवस असताना बिबट्या दिसल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या मनमाड बाजार समितीची सर्वसाधारण बैठक संपन्न. शेतकऱ्यांनी बैठकीत मांडल्या विविध समस्या. शेतमालाला चांगला दर देण्यासाठी कटिबद्ध राहू, सभापती संजय पवार यांची ग्वाही. लातूर जिल्ह्यातील नाफेडच्या 19 खरेदी केंद्रांवर आतापर्यंत 93,000 क्विंटल सोयाबीनची हमीभावानं खरेदी. जवळपास 4,500 शेतकऱ्यांनी हमीभावाचा घेतला लाभ. पुढील महिन्यापासून केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होण्याची चिन्ह. नाशिकच्या मनमाड बाजार समितीची सर्वसाधारण बैठक संपन्न. शेतकऱ्यांनी बैठकीत मांडल्या विविध समस्या. शेतमालाला चांगला दर देण्यासाठी कटिबद्ध राहू, सभापती संजय पवार यांची ग्वाही. शिर्डीमध्ये हिवाळ्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचा दर 300 रुपये पार. उत्पादन घटल्यानं बाजारातील आवक मंदावली. लांबलेल्या पावसाळ्यामुळे शेवग्याचं उत्पादन घटलं. हिंगोलीच्या मोंढ्यामध्ये हळदीची विक्रमी आवक. हळदीला 13,500 ते 15,000 रुपये क्विंटल दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. भंडाऱ्यामध्ये नव्या नियमांच्या विरोधात शासकीय धान खरेदी केंद्र बंद. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. प्रशासनानं तोडगा काढण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात. कापसाला सीसीआयकडून खुल्या बाजारापेक्षा 1 ते 2,000 रुपये अधिकचा दर मिळत असल्यानं कापूस विक्रीसाठी सीसीआय केंद्रावर वाहनांच्या मोठ्या रांगा. सोयगाव तालुक्यामध्ये यंदा चांगल्या पावसामुळे रब्बी हंगाम उत्साहात सुरू. 22,542 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण. ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र आणि टोकन यंत्रामुळे बियाणं योग्य खोलीवर आणि समान अंतरानं पडत असल्यानं शेतकऱ्यांना मोठी मदत. अहिल्यानगरच्या नेप्ती कांदा बाजारामध्ये कांद्याच्या दरानं मारली उसळी. लिलावामध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल 2100 ते 2500 रुपये, तर काही गोण्यांना 2600 ते 3000 रुपयांचा दर. शेतकऱ्यांना दिलासा. सुरक्षा रक्षकाला बाउन्सर म्हटल्यानं तान्या मित्तल संतापली. इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस 19 मधले प्रसिद्ध स्पर्धक तान्या मित्तल शोमधून बाहेर पडल्यानंतरही चर्चेत. पापाराजेंनी सुरक्षा रक्षकाला बाउन्सर म्हटलं म्हणून ते संतापले. अभिनेता पियुष मिश्रा यांनी नुकताच रणबीर कपूर सोबत काम करण्याचा अनुभव केला शेअर. रणबीर इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळा, तो अद्भुत माणूस, इतका निर्लज्ज बेधडक माणूस मी पाहिला नाही. एका मुलाखतीदरम्यान पियुष मिश्रा यांचं वक्तव्य.
अभिनेत्री नीलम कोठारी यांनी नुकतीच टोरंटो ते मुंबईच्या विमानात घडलेली घटना केली शेअर. जेवणानंतर विमानात नीलम कोठारी बेशुद्ध. एअरवेजचा मोठा निष्काळजीपणा, कोणत्याही क्रू मेंबरनं मदत केली नसल्याचा आरोप. रेमोच्या चित्रपटामध्ये जितेंद्र कुमार दिसणार. आगामी रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट टेढ़ी है पर मेरी हिचा टीझर प्रदर्शित. चीनमध्ये दक्षिण भागातील एका निवासी इमारतीला आग. आगीमध्ये 12 जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी झाल्याची माहिती. ग्वांगडोंग प्रांतामध्ये लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकाची घटनास्थळी धाव. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये लँडिंग करताना विमानाची कारला धडक. बीच क्राफ्ट 55 मॉडेलच्या या लहान विमानात उड्डाणादरम्यान अचानक बिघाड. दोन्ही इंजिनांची शक्ती कमी झाल्यानं 27 वर्षीय वैमानिकाचा विमान महामार्गावरच उतरवण्याचा निर्णय. पाकिस्तानी सेनेच्या ISPR म्हणजेच महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांची पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकाराला डोळा मारला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सची चौधरींवर चांगलीच टीका. पाकिस्तानच्या 4ही प्रांतांना 12 भागांमध्ये विभागण्याची तयारी सुरू. देशात लहान लहान प्रांत बनणं आता निश्चित झालं असल्याचं पाकिस्तानचे दळणवळण मंत्री अब्दुल अलीम खान यांची माहिती. आणि यामुळे प्रशासन अधिक चांगलं होईल असा विश्वासही व्यक्त. ऑस्ट्रेलिया हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंदी घालणारा जगातील पहिला देश. कालपासून 16 वर्षांखालील मुलांना फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक, एक्स आणि युट्यूबसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी. मुलांचं मानसिक आरोग्य आणि सायबर बुलिंगच्या धोक्यापासून संरक्षण करणं हा उद्देश. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्यावर 2 लोकांच्या हत्येचे गंभीर आरोप आणि यामुळे हेगसेथ यांची खुर्ची धोक्यात. या संदर्भात 40 मिनिटांचा सिक्रेट व्हिडिओही चर्चेत. व्हिडिओमध्ये कॅरिबियन समुद्रात लोकांना ड्रोन हल्ल्यानं मारल्याचं फुटेज. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एक महत्त्वाचा निर्णय जाहीर. अमेरिका आता एनव्हिडिया H200 चिप चीनला पाठवण्याची परवानगी देणार. H200 ही एनव्हिडिया कंपनीची अत्यंत शक्तिशाली आणि अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिप. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्यापार युद्धामुळे आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर. तब्बल $12 अब्ज फेडरल मदत पॅकेज जाहीर. चीननं अमेरिकेच्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन कृषी उत्पादनांवर टाकला बहिष्कार. भारत आणि अमेरिका यांच्यातील करारावरील चर्चेदरम्यान मोठी अपडेट. भारतात अमेरिकन सोयाबीन विकण्याची परवानगी मिळू शकणार. भारतानं कृषी क्षेत्राबाबत आतापर्यंतची सर्वोत्तम ऑफर दिली. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रियर यांचं वक्तव्य. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांची प्रशंसा. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लिविट यांचं ओठ मशीन गनसारखे काम करतात. ट्रम्प यांचं विधान. इस्रायलचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20 सूत्री गाझा युद्धविराम योजनेच्या पुढील आणि अधिक गुंतागुंतीच्या टप्प्यात प्रवेश करण्याची तयारी. हमासचा विरोध. या टप्प्यातील अटींमध्ये हमासला निशस्त्र करणं, इस्रायली सैन्याची माघार आणि गाझावर शासन करण्यासाठी एक तात्पुरते आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करणं यांचा समावेश. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचे युरोपियन देशांचा पाठिंबा वाढवताना महत्त्वाचं विधान. तर झेलेन्स्की यांचा रशियासोबतच्या कोणत्याही तडजोडीसाठी युक्रेनचा प्रदेश सोडण्यास स्पष्ट नकार. दिवाळीचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश. तर युनेस्कोकडून घोषणा करत भारताचं अभिनंदन. घाना, जॉर्जिया, काँगो, इथिओपिया, इजिप्त या देशांची सांस्कृतिक प्रतीकही यादीत समाविष्ट. भारत आणि मलेशिया यांच्यातील संयुक्त लष्करी सराव हरिमाऊ शक्ती 2025 आता उच्च तीव्रतेच्या प्रशिक्षण टप्प्यात. प्रगत रणनीतिक कवायती आणि हेलिकॉप्टर आधारित घुसखोरी तंत्रांचा हा टप्पा भारतीय लष्कर आणि मलेशियाच्या सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी हा टप्पा.